तुम्ही म्हणाल शापूची भाजी केली आहे, त्यात काय नवीन? प्रत्येकाची आपापली भाजी करण्याची पद्धत वेगळी असते. पण एकदा माझ्या पद्धतीने अशी शापूची भाजी करून बघा. ज्यांना ज्यांना शापूची भाजी आवडत नाही, त्यांनी अशी माझ्या पद्धतीने शापूची भाजी करून खा. एक भाकरीऐवजी तुम्ही 2 भाकरी खाल. करायला सोपी, झटपट होते आणि चवदारसुद्धा. चला करूया. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून स्वागत. शापूची एक पेंडी आहे. स्वच्छ निवडून घेतली, 2-3 वेळा पाण्याने चांगली खळखळ धुवून घेतली. आता आपण शापू चिरून घेऊया. पाटावर अशी थोडी-थोडी शापू घ्यायची आणि अशी चिरून घ्यायची आहे. जास्त बारीक चिरायची नाही, जास्त मोठी लांब पण चिरायची नाही. अशी मध्यम ह्याच्यामध्ये चिरायची. म्हणजे खाताना पण छान लागते आणि दिसायला पण छान दिसते. सगळी शापू आपण अशी चिरून घेऊया. प्रत्येक भाजी चिरण्याच्या आधी धुवून घ्यायची म्हणजे सगळी जीवनसत्व आपल्या शरीराला मिळतात. आता आपण खलबत्त्यामध्ये थोडा लसूण घातला. लसूण आपण ठेचून घेऊया. हा लसूण आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. त्यामुळे आधी थोडा लसूण ठेचून घेतला. 5-6 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. परत लसूण घातला आणि आता हे बारीक असं कुटून घेऊया. आता वाटीमध्ये 2 चमचे मुगाची डाळ घेतली. आता यामध्ये पाणी घालूया आणि 2 वेळा डाळ चांगली धुवून घेऊया. कढई गरम झाली की 1 पळी तेल घालायचं. तेल गरम झाले की ठेचलेला लसूण घालायचा. लसूण तेलामध्ये थोडा आपल्याला तळून घ्यायचा आहे. आता बारीक कुटलेली हिरवी मिरची, लसूण घालून घ्यायचा. लसूण मिरची तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची. आता धुवून घेतलेली मुगाची डाळ यामध्ये घालून घ्यायची आणि तेलामध्ये चांगली डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता आपण भाजी घालून घेऊया. सगळी भाजी घालून घेतली आणि तळापासून चांगली आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे. डाळ, भाजी सगळी एकमेकात मिसळली पाहिजे, अशी चांगली मिसळून घ्यायची. भाजी सगळी तळापासून अजूनही बाजूनी चांगली मिसळून घेतली आणि आता चवीप्रमाणे मीठ घालूया. भाज्यांना मीठ घालताना हाताने असं पसरून सगळीकडे घालायचं म्हणजे एकसारखं सगळीकडे मीठ लागतं. 2 चमचे जाडसर भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातला. कूट आणि मीठ घातल्यावर परत तळापासून आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे. आपण भाजीना न ताट झाकता अशी शिजवून घेणार आहोत. ताट झाकलं तर ह्या भाजीचा रंग काळा पडतो आणि भाजी अजिबात चवदार लागत नाही. म्हणून ताट न झाकता अशीच भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. थोड्या वेळाने परत भाजी खालीवर अशी चांगली हलवून घ्यायची. असं 2-3 वेळा भाजी चांगली हलवून घ्यायची आणि अशी ताट न झाकता शिजवून घ्यायची. त्यामुळे भाजीचा रंग आहे तसा राहतो आणि भाजी आपली चवदार होते. भाजीमधलं सगळं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. मस्त गावरान पद्धतीने चमचमीत अशी आपली शापूची भाजी बघा तयार झाली आहे. तुम्ही या पद्धतीने भाजी केली ना, 1 भाकरीऐवजी 2 भाकरी खाल. एवढी भाजी आपली चवीला भारी लागते. तुम्ही एकदा तरी माझ्या या पद्धतीने शापूची भाजी करून बघा आणि खाऊन बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.